तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि ते बॅनर पहिलं काढा तिथून. थांबा थांबा, काय कोणी कुठे जाणार नाही, अजिबात नाही काढायचा बॅनर तो. अगं तुमचं काय नाही, पहिल्यांदा माझी चौकशी लागणार आहे. फट मम्मी, अगं आपण असं नाही करू शकत, परमिशन नसते आपल्याला, कारवाई होईल आपल्यावर. बसा, आपल्याला परमिशनची गरज आहे होय. महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेवर कारवाई करणार आणि ती भीती नाही भेट. करू दे तिला काय करायचंय ती, मला बी बघायचंच आहे काय करते ती. तिला माझ्या वाकड्यात घुसूच दे परत, मग तिचा कसा शिंपल आणि स्वीट कार्यक्रम करते का नाही ते बघा. आम्या अजिबात काय बॅनर फिनर काढायचं सांगून ठेवते. हक्काची हम्मी आपली मम्मी, हक्काची हम्मी आपली मम्मी, हक्काची हम्मी आपली मम्मी. आमरे, भाताचं भांड घे ग, मी विसरले घ्यायची. घ्या. आता काय बाबा, लाडकी लेक आलीये तर सगळं तिच्याच आवडीचं जेवण बनतंय. आमरे, जसं काही तुझ्या आवडीचं जेवण बनतच नाही घरात. हा बनतं की, पण ते रोज रोज नाही ना बनत. मोठ्या लेकीचे जरा जास्तच लाड आहेत. आमरे लहान आहेस का ग? हा चल, बाकीचं वाढायला घे. दिदे, अगं जेवण कर, तुझ्या आवडीचं जेवण आहे, नाहीतर उगाच गार होऊन जाईल. मंजू, जरा इकडे बघ ग. आमरे, जरा चेहरा वेगळाच दिसतोय ना का ग मंजूचा? काय झालं? काही लागलंय का चेहऱ्याला? जास्त काय नाही, फक्त थोडासा राग चिकटलाय. एकदम पोलीस स्टेशन मध्ये असतीस तशी दिसते बघ. म्हणजे कशी असते ग मी पोलीस स्टेशन मध्ये? कशी असतीस माहितीये का? एक नंबरची चिडकी. म्हणजे आता जर आपण दोघे पोलीस स्टेशनला असतो ना, हिने डायरेक्ट जेल मध्येच टाकलं असतं. हिचं नाव काय माहितीये का? चिडक्या इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम. अच्छा, चिडक्या इन्स्पेक्टर. मग आता ही चिडकी इन्स्पेक्टर कशी मारते बघा तुला. अगं काय अगे बायांनो, आमरे, अगं आमरे, मंजू, अगं काय करताय? बास झाली तुमची मस्ती. अगं अगं थांबा, अगं काय करताय? अगं काय तुम्ही दोघी बी लहान आहात का आता? हा बघ की, तिला सांग की कशी करते लहान पोरासारखी. मी लहान? बास बास झालं. हे थांब, आई तुला काय झालं? तू का रडतेस आता? तुम्हाला दोघींना असं बांधताना बघून आहे ना, लहानपणीचे दिवस आठवले ग, म्हणून डोळ्यात पाणी आलं. तुम्ही आहात म्हणून या घराला घर पण आहे. आई, आम्ही कायम तुझ्यासोबत राहणार आहोत. तुला असंच घर भरल्यासारखं वाटत राहील नेहमी. बरं चला, 2-2 घास खाऊन घ्या, मी बरं होते. बसा बस. चपाती घे बरं. आई एक काम कर, तू बस इथं. अगं बस आती, बस. अगं मंजू, एकाच ताटात जेवूया. थांब, एक मिनिट. पहिला घास तुला. अगं आई, किती करतेस ग आमच्यासाठी. आम्ही भांडतो, रुसतो, सगळं ऐकून घेतेस. कसं जमतं ग? गाई आहे मी. तिला सगळं जमतं.
आमरे हे घे. अगं काय बघितलं नाही तू माझ्या हाताचं खायचं आता. माझा माझा. चल. कुठं कुठं म्हणजे लय दिवस राहिलो इथं. आता आपल्या घरी जाऊ बळवण निवास मध्ये. पण मी कसं येऊ शकते? लोक काय म्हणतील? अगं लोकांचं काय घेऊन बसल्यास लोक आता मलाच म्हणायला लागले घरचा जावाय झाला का काय म्हणून इथंच राहतोय. चल आता. पण बिन काय नाही तुझं आता काय सुद्धा ऐकून घेणार. लय दिवस राहिलो बघल तेव्हा इथं हितच असतात. चल जरा चल. काय करताय हे? कविता सविता कविता कवी अगं सांगशील का नाही मला सविता आहे म्हणून? तेच तर सांगत होते. ऐकायला तर पाहिजे ना. खोळ झाला सकाळ बघ बायको. सॉरी हो इकडे आहे मी. इकडे कधी केली? आणि कुठं चाललाय तुम्ही दोघं बी? तुम्ही दोघं बी पळून चाललायत ना? खरं खरं सांगा मला. अगं नाही ग सविता आपलं कविता मी ते कन्फ्युज झालो. ओळखलंच नाही तुला. मला वाटलं तू आहेस म्हणून मी आपलं चल म्हणत होतो. कस काय वय झालंय का तुमचं? आणि काय हो माझ्या गळ्यातलं मीरा बलमा नावाचं मंगळसूत्र दिसलंय का तुम्हाला? का बायकोचा चेहरा आठवण नाही? कधी होता आठवण? तसं नाही ग तसं नाही. चेहरा आठवला नसता बरं झाला असतं. अजून खुश दिसला. काय बोललात? अगं तसं नाही. अगं मला असं म्हणायचं होतं. अगं जर तुझा चेहरा आठवला नसता तर माझा चेहरा कसा खुश होईल असं म्हणायचं होतं. ग बसा तुम्ही. मला तुमची ही सगळी नाटकं कळतायत. आता मी इथं नसते आले तर गेला असतो तुम्ही दोघं बी पळून. मग कशाला आलीस? गेलो असतो पळून. सुटलो असतो तुझ्या तावडीत नाही एकदाचा. मी बरी सोडली असते तुम्हाला माझ्या तावडीतून. नाही सुटणारच आहे. मी बघणार हिमालयात जाणार आहे. नाहीतर ना आफ्रिकेत जंगलात असं त्या जनावरांसंग फिरतो. पण तुझ्या संग नको. शांत बसा. काय चाललंय? हा काय झालं? अहो पप्पा हे असं सांगा की हे बघा कसं वागतात माझ्याशी. काय झालं रे? हो पप्पा काय नाही हो गैरसमज झाला. मी सवीला कवी म्हणलं कवीला सवी म्हणलं एवढाच गैरसमज झाला तरी दंगा घातला येईन. बर ठीक आहे आता शांत व्हा. अगं दोघी एकसारखेच दिसताय. कपडे एकसारखेच घालताय. मग होणारच ना. कशाला एवढं ओरडतेस? हाव मान्य. ही बॅग का भरली तुम्ही? अगं घरी जायसाठी भरल्या. दिवाळीपासून आपण हिथच राहिलोय. जरा आपल्या घराला पण वाटून दे की माणसं आपल्या घरात आहेत ना. भिंती म्हणतील की इथली माणसं गेलीत कुठं. हाव मान्य. उद्या तुमच्या मम्मी सासूचा बर्थडे असताना तुम्ही मला घरला चला म्हणताय होय? ही शोभते का तुम्हाला? तुम्ही एक काम करा. तुम्हाला जायचंय ना तुम्ही जावा घरला. मी इथंच थांबते. अगं मी एकटा घरी जाऊन काय करू? करा काय बी. भजन करा कीर्तन करा. तसं बी तुमचं वय झालंय ना. कुठलं नशीब काढलंय बाबळीचा काटा आयुष्यात आला.